नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता सूर्या पालखी घेऊन आहे आणि सूर्या गावकरी त्याला प्रश्न विचारत आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. त्याचबरोबर सूर्याने हे कठीण व्रत जे आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि त्यामुळं गावाचं भरभराट होणार आहे. गावामध्ये सगळ्यांना चांगल्या बातम्या मिळणार आहेत. हे सगळं घडणार असतं. मग धनू समोर येते आणि धनू सांगते की देवी आई, माझं लग्न होईल का? तेव्हा सूर्या सांगत असतो की हो हो पुरी, तुझं लग्न होणार आहे, काही प्रॉब्लेम नाही येणार आणि काहीही झालं तरी तुझ्या आयुष्यात कोणतंच संकट येणार नाही असं सांगितलं जात असतं. आणि त्याचबरोबर तुझ्या घरच्यांची पुण्याई आहे आणि पोरी कष्टाचं फळ असंच मिळत नसतं, ते मिळवावं लागतं, मग तुला ते फळ मिळणार आहे असं बोललं जात आहे. त्याचवेळी तिथे एक शत्रू असतो आणि सूर्या मात्र ओरडत असतो, गुंजा 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 असं तो ओरडत असतो. आणि त्याचबरोबर तो सांगत असतो की तुला फळ मिळणार आहे, तुझ्या घरच्यांनी पुण्याई केलेली आहे, पुण्याईचं काम केलेलं आहे म्हणून तुला ते मिळणार आहे. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं सूर्या मात्र ओरडत असतो. देवी आईचा जागर तिथं होत असतो, उदो उदो होत असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या त्याचबरोबर घरात तिथे गावातली लोकं आहेत, तुळजा त्याचबरोबर धनू सगळ्याजणी तिथं आहेत, सगळ्याजणी बोलत आहेत. आणि फायनली कुठंतरी आता एक आनंदाचा प्रसंग, आनंदाचे क्षण यांच्या आयुष्यात येणार असतात. त्याचबरोबर तेजू, धनू, भागू सगळ्याजणी तिथं असतात आणि सूर्याच्या अंगात जी देवी आलेली असते ती आता बाहेर येत असते आणि सूर्याच्या खांद्यावरती पालखी असते. सूर्या आता पडायला लागलेला असतो आणि त्यावेळी सगळे तिथं पालखी सांभाळतात आणि सूर्या खाली कोसळतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्या क्षणी सूर्याचं व्रत पूर्ण झालेलं असतं. नाना जिमीला म्हणत असतात की तुला 5 लाख रुपये देतो आणि इथं गावात जिम काढ तुझी आणि चांगलं कर असं सांगत असतात. तेव्हा मात्र जिमी खुश होतो आणि म्हणतो की मी तयार आहे धनूसोबत लग्नाला. आता नानांना त्याने सांगितलेलं असतं की तो धनूसोबत लग्नाला तयार आहे आणि त्या क्षणी नानांनाही भारी वाटलेलं असतं, कारण जिमीनं होकार दिलेला आहे. आणि मग नाना म्हणतात आत्ताच्या आत्ता जातो आणि सूर्याला ही बातमी देतो. त्याचवेळी इकडे आता जिमीची आई त्याला म्हणू लागते, तुला कळतंय का, तू काय करून बसलास, तू लग्नाला होकार दिलाय. तेव्हा तो म्हणतो की 5 लाख रुपये आणि त्याचबरोबर 5 लाख रुपयांसोबतच आणखी काही गोष्टी, म्हणजेच त्याला 5 लाख रुपयांसोबत जिम काढायला मिळणार आहे. ही गोष्ट समजलीच नाही आणि त्यामध्ये त्याने होकार देऊन टाकलेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे तुळजा घरात सर्वजण असतात आणि आता हे जे काही घडलेलं आहे त्यामुळं त्यांना सूर्याचीही काळजी वाटत असते. सूर्या झोपलेला असतो. तुळजा त्याच्या खांद्याला ज्या जखमा झालेल्या आहेत त्याच्यावरती लेप लावत असते. त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. धनू त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. धनू म्हणत असते की आज दादाने एवढं कठीण व्रत पूर्ण केलेलं आहे, दादाला किती त्रास झाला परंतु दादाने ते व्रत पूर्ण केलेलं आहे असं ती सांगत असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की दादाचं ठीक आहे, दादा त्यातनं बाहेर पडेल, पण तेजू हक्काचं काय असं भागू म्हणते. त्यावेळेस सगळेजण तेजूकडे जातात, तेजूकडे बोलू लागतात. तेव्हा तेजूला म्हणत असतात की अगं तेजू, मला ना कळतच नाही आहे. तर तुळजा म्हणत असते, मला माहिती आहे हे सगळं शत्रूचंच काम असणार आहे, शत्रूनेच त्या लोकांना सांगितलं असेल तुला किडनॅप करायला, कारण काहीही झालं तरी शत्रूला तुला घरी घेऊन जायचं आहे. आणि मग तेजू बोलत असते. त्याचवेळी शत्रू आता ज्या माणसांनी तेजूला किडनॅप करायला लागलेले त्यातल्या एका माणसाला मारत घेऊन आलेला असतो. तेव्हा मात्र तुळजा म्हणत असते की निंबाळकरांच्या सुनेला किडनॅप करण्या एवढी हिंमत कोणाच्यात झालेली आहे, कारण काहीही झालं तरी तू जे काय बोलत आहे त्याच्यावरती माझा विश्वास नाही, कदाचित हे सगळं तूच करायला लावलं असेल असं तुळजाचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र शत्रू म्हणत असतो की अहो बहिणाबाई, तुमचा आमच्यावर ना जराही विश्वास नाही आहे बघा, तुम्हाला आमच्याबद्दल जराही काय वाटत नाही आहे असं तो बोलत असतो. बघा तरी आमच्या तोंडावरच्या जखमा, अहो हे सगळं नुसतं राजकारण आहे हो बहिणाबाई असं तो बोलत असतो. आणि तो म्हणत असतो की अहो बहिणाबाई, तुमच्या लक्षातच येत नाही आहे गोष्टी काय घडत आहेत. तो माणूस सांगत असतो की मी शपथ सांगतो की याच्यामध्ये शत्रुबाई यांचा काहीही प्रॉब्लेम नाही, हे आम्हाला कोणीतरी करायला सांगितलेलं होतं. आणि त्याचबरोबर तुळजाला आता तो म्हणत असतो तेव्हा शत्रू त्याला जायला सांगतो आणि म्हणतो की आता तरी विश्वास बसला ना तुमचा, हे सगळं कशामुळं होत आहे. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात
तेव्हा मात्र इकडे शत्रू म्हणत असतो की नाही, मी काहीच केलेलं नाही आहे, या सगळ्यामध्ये माझा काहीच दोष नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी तो म्हणत असतो की आता मला असं वाटतंय की तू यावंस आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं झाल्या पाहिजेत, हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे घरातले सगळे तर खुश असतातच, परंतु त्याचबरोबर इकडे इकडे शत्रूला स्पष्टपणे ते नकार देतात. तुळजा म्हणत असते की नाही, जोपर्यंत सूर्या सांगत नाही तोपर्यंत नाही, कारण आत्ता काहीही झालं तरीही सूर्या इथे नाही, सूर्या आत्ता सध्या बेशुद्ध आहे आणि त्यामुळं काहीही झालं तरीही मी सांगते ना, त्याच्यामुळं आता जोपर्यंत सूर्या शुद्धीवर येत नाही तोपर्यंत नाही. इकडे आता सूर्याच्या आईला इथे सूर्या बोलवत असतो, काही ये ना, किती दिवस झाले सांग बरं, अजून पण तू आलेली नाहीस, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं आणि ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र पाहायला मिळतं की इकडे आता शत्रू गेलेला असतो तो मंजुळाकडे, आणि मंजुळाकडे जाऊन तो म्हणत असतो की मंजुळाबाई, अहो काय आमच्यासाठी आज खास आहे का नाही? तेव्हा ती सांगत असते की हो आहे ना, खासच आहे आज तुमच्यासाठी, असं म्हणत मंजुळा देत असते जे काही खास आहे ते चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की शत्रू म्हणत असतो की मंजुळाबाई, कसं आहे माहिती आहे का, आम्ही काय जे म्हणतोय ते आम्हाला हवं आहे आणि ते तुम्ही आम्हाला काय पाहिजे ते देणार आहात ना. एक तर इतक्या दिवसानंतर हे सगळं आम्हाला योगायोग झालेला आहे, आम्हाला इथं यायला जमलेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मंजुळा म्हणत असते की मला सांगा ना शत्रुघ्नराव, तुम्ही डॅडींना कधी भेटवणार आहात? हे सगळं बोलणं तिचं चालू असतं. तिला डॅडीला भेटायचं असतं. शत्रू म्हणत असतो की आताच नाही. मग ती म्हणत असते, अहो ग्लास काय घेऊन ओलं करताय, मी आहे ना इथं, मला सांगा काय सेवा करू? आणि मला तर असं वाटत होतं की तुम्ही माझ्या स्पर्शानेच इथे आता पूर्णपणे ओले होऊन जाल, असं तिचं रोमॅन्टिक असं बोलणं चाललेलं असतं. इकडं सूर्याला सगळ्या बहिणी उठवायला आलेल्या असतात, कारण सूर्या अजूनही उठलेला नसतो, परंतु सूर्या तसाच तिथे असतो. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व बहिणी तिथं आलेल्या असतात आणि त्या बोलत असतात तर सूर्या जागा झालेला असतो. पण मुद्दामच तुळजा म्हणत असते की तुमच्या दादांना फक्त तसाच वाटतोय, वरूनच वाटतोय, बाकी काही नाही आहे, उठेल तो, उठवा ना तुम्ही, घाबरायची काही गरज नाही आहे, असं सूर्यासाठी तेजूचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच तेजू पण बोलत असते. आणि मग सूर्या उठतो आणि तुळजाला घेतो आणि म्हणतो की तुळजा ये जरा, काय म्हणत होतीस तू? तेव्हा ती सांगत असते की सूर्या, तेव्हा धनू राजू सगळेजण तिथं असतात आणि मग त्या म्हणत असतात की दादा जरा जास्तच रोमॅन्टिक झालेला आहे. आणि बहिणी हसत असतात. तेव्हा सूर्या म्हणत असतो, काही कामधंदा नाही का तुम्हाला, जावा बरं पटापटा आपापली कामं करून या, असं म्हणत त्या कामं करायलाच पाठवत असतो. आणि तुळजाला म्हणत असतो की काय झालं, तेजू कुठं आहे? तुळजा सांगते की तेजू शाळेत गेलेली आहे. मग तुळजा म्हणत असते, एवढं सगळं झालेलं आहे पण आपण ज्या गोष्टींचा विचार करत होतो त्या गोष्टी अजूनही नाहीच झालेल्या, कारण तिकडून काही नानांकडून निरोप आलेला नाही. तेवढ्यातच नाना तिथे येतात आणि म्हणतात की निरोप आलेला आहे आणि बातमी गोडच आहे, कारण काहीही झालं तरीही आता हे सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे आणि जिमीनं होकार दिलेला आहे. तेव्हा मात्र सूर्या म्हणत असतो, नाना माझं म्हणणं काय माहिती आहे का, काहीही झालं तरीही आता जिमीने जरी होकार दिलेला असला तरीही आपल्याला अजून थोडा विचार केला पाहिजे, अजून थोडा वेळ घ्या, पण सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. पण नाना म्हणत असतात की त्याची काहीच गरज नाही. आणि फायनली आता धनू आणि जिमी यांचं लग्न ठरलेलं असतं. पेढा भरवला जातो आणि त्यासोबतच उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सुपारी फोडायचा कार्यक्रम हा सुरू झालेला असतो. आणि आता नानी आलेली असते, नानी ओटी भरत असते धनूची. त्याचबरोबर सूर्या पण आता जिमीला आहेर करत असतो आणि ही सोयरीक जुळलेली आहे या गोष्टीचा आनंद साजरा केला जात असतो. सगळ्यांना खूप छान वाटत असतं. फायनली या सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडत असतात, परंतु कुठंतरी मनात आणखी शंका असतात. आणि त्याचवेळी जिमी तिथून उठून जातो. आता जिमीची समजूत कशी घातली जाणार आहे, जिमीनं तर हा होकार दिलेला आहे, पण जिम काढण्यासाठी 5 लाख रुपये मिळत आहेत, ह्या आनंदाच्या भरात त्याने होकार दिलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.